हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण? ठीक असाल? नमस्कार सर्वांना. प्लीज माझे व्हिडिओ कसे वाटतात लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हे बघा, छोट्याशा गमल्यामध्ये मी नर्सरीमधनंच आणलेले रोप आहेत. आणि हे जे आहेत हे काट्याचं आहे. थोडे थोडे काटे येतात त्याला फूल पण लागतात. ते कटिंग करून पण लावता येते. हे स्नेक प्लांट आहे. ह्याचं मी रोपच आणलं होतं नर्सरीमधनं. ह्याला गाईचं शेणखत टाकलं. हे पण नर्सरीमधनंच आणलं होतं. नाव मला माहीत नाही आहे या प्लॅन्टचं, पण खूप छान पत्ती वगैरे टाकली आहे. ह्याला खत वगैरे मस्त फुललं आहे. हे असं गवत आल्यासारखं त्याचे गड्डे असतात लसणाचे, ते लावले होते. ते पण मस्त आलेले आहेत. सगळ्याला शेणखत वापरलेलं आहे. हे स्नेक्स प्लांट आहे छोटावाला. हे असं क्रिसमस ट्री असतं ना, त्याची मी काडी लावली होती, तर ते पण फुटले बघा. हे लेव्हंडर कलरचं, हे पण खूप छान दिसतं. ह्याचं पण काडीच येते. हे गुलाब आम्ही ना एका ताईंच्या घरनं आणला होता, तो पण फुटलाय बरं का. असं म्हणतात की फुटत नाही म्हणून, पण फुटला आहे. हे कोलिओसचे झाडं खूप छान येतात बरं का. हे पण सगळे कटिंग लावलेली आहे, कट करून. एक दोन दोन बोटाची कटिंग जरी लावली तरी येतं बरं का सर्व. हे काही जणाला माहीत नसतं हे कटिंग येते का नाही असं वाटतं, पण कट करून लावले ना काही काही झाडं ह्या हिवाळ्यामध्ये सर्व झाडं येतात बरं का. हे बघा किती छान फुललं आहे हे तर. आणि छोटे छोटे जरी आपले डबे वगैरे काही वेस्ट असं फुटलेलं वगैरे असं त्याच्यात जरी लावलं तर खूप छान येतात झाडं. एवढी काही देखभाल बी करायची गरज नाही, फक्त शेणखत वापरायचा. हे मनी प्लांट हे मी लावून 4च दिवस झालं आहे. खूप छान ग्रो करत आहे. हे असं कमळासारखं येतात फुलं. हे बघा, ह्याचे नाव काही मला माहीत नाहीत, पण मला आवड आहे अशी झाडं लावायची. ह्याला केशरी कलरचं फूल येतं. खूप छान सुंदर गच्च भरतं फुलांनी. हे बघा, हे नर्सरीमधनंच आणले होते रोपं मी. काही काही कट करून लावलेले आहेत, काही काही नर्सरीमधून. हे बघा, चिनी गुलाब वगैरे सगळे आहेत तिथं. आवड खूप आहे. बादल्या वगैरे फुटलेल्या वगैरे असतील तर त्याच्यामध्ये लावत असते. तेलाचे डब्बे असतात माझ्याकडे, मग ते तेलाचे डब्बे कट करून त्याच्यात लावलेले आहेत. हे बघा किती सुंदर आलेले आहे हे तर. हे लटकणाऱ्या कुंडा जे असतात ना त्याच्यात छान वाटतं बघा. ह्याचे थोडंसं हिवाळ्यामध्ये पानं जातात निघून, पण नंतर न्यू पानं येतात. खूप छान दिसतं हे पण. हे बघा, आता मी एक इथं बांबू लावला आहे. त्या बांबूवरती मला ते वेल चढवायचं आहे. हे पण किती सुंदर दिसतंय पर्पल. हे ओवा आहे. ओवा आपण ह्याचे भजे करू शकतो. छान होतात भजे पण ह्याचे, ओव्याचे मस्त होतात भजे. भरपूर आलाय ओवा पण.